नमस्कार, आपलं माहितीघर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बघतोय व्हिडिओ याच्यासाठी की जे ॲप्लिकेशन आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हसाठी करणार आहोत किंवा फ्लॅट बुकिंग करणार आहोत, त्याची प्रोसेस कशी असते किंवा क्विक बुकिंग कसं करायचं, कारण लिमिटेड फ्लॅट अवेलेबल आहेत. तर कोणत्या गोष्टी आपल्याला हँडी ठेवायच्या आहेत, काय डिटेल्स बुकिंग करताना किंवा ॲप्लिकेशन सबमिट करताना एखाद्या स्कीमसाठी किंवा फ्लॅट सिलेक्शन करताना काय लागणार आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रेग्युलर अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. चला तर मग काय डिटेल्स लागणार आहेत, की एखादं ॲप्लिकेशन आपल्याला स्कीमचं सबमिट करायचं आहे किंवा फ्लॅट बुक करायचं आहे, तर काय काय गोष्टी आपल्याला लागणार आहेत. पहिलं तर आहे की तुम्हाला bookmyhome.mahada.gov.in ह्या वेबसाईटवर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. त्याचा डिटेल आपल्या व्हिडिओ रजिस्ट्रेशनच्या चॅनलवर आहेत आणि तुम्ही ऑलरेडी जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आत्ता तुम्हाला काय करायचं की तुमच्या प्रोफाईलमधून बुकिंग करायचं आहे. जेव्हा स्कीम लाईव्ह येणार आहेत, आता ज्या पुणे मंडळासाठीच्या रिसेंटवाल्या 13 मेला सकाळी 11:30 वाजता लाईव्ह येणार आहेत, तर त्या ह्या प्लॅटफॉर्मवर असतील. व्ह्यू लाईव्ह स्कीममध्ये जर गेले तर ह्या ठिकाणी तुम्हाला त्या अवेलेबल असणार आहेत. तर इथे तुम्हाला चेक करायचं आहे. तर प्रोसेस काय असणार आहे ते आपण आत्ता बघणार आहोत. याचं ऑलरेडी म्हाडाने एक हेल्प युजर मॅन्युअल दिलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा डिटेल प्रोसेस आहे, तीच आपण बघणार आहोत की काय आपल्याला प्रोसेस करायची आहे एखादा फ्लॅट बुक करण्यासाठी किंवा ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट करण्यासाठी. आता जर तुमची प्रोफाईल रेडी असेल, रजिस्ट्रेशन तुमचं bookmyhome.mahada वर झालेलं असेल, तर तुम्ही ई साइन करून ठेवलेलं असेल. ओके. ई साइन झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲप्लाय जेव्हा करणार आहात तेव्हा तुम्हाला ज्या काही स्कीम लाईव्ह आहे सध्या, त्या सगळ्या स्कीम तुम्हाला दिसणार आहेत. आता आपल्याला पुणे मंडळासाठी करायचे आहे, तर पुणेवर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि त्यातली कोणत्या स्कीमला, आता मल्टिपल स्कीम आहेत. आपण जाहिरात जर बघितली तर इतक्या साऱ्या स्कीम आहेत. जर तुम्ही फायनल केलं असेल किंवा जर चेक केले असेल डिटेल्स आणि कुठली तरी एकच स्कीम तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तर तुम्ही ती ऑलरेडी तो नंबर स्कीम कोड कुठेतरी एक्सेलला म्हणा किंवा नोटपॅडमध्ये आधीच घेऊन ठेवा, कारण सर्च करायला तो नंबर तुम्ही घेऊन डायरेक्टली त्या मल्टिपल स्कीममध्ये जेव्हा करणार आहात, इथं जर गेले तर ह्या अशा स्कीमच्या अंडर तुम्हाला हाऊसिंग स्कीमच्या अंडर बाकी सगळ्या स्कीम दिसणार आहेत. तर तो नंबर घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी जे सर्च बाय स्कीम कोड किंवा स्कीम नेम इथे पटकन तो जेव्हा स्कीम लाईव्ह येतील तेव्हा तुम्ही लॉग इन करून जेव्हा सर्च करणार आहात स्कीम, तेव्हा पटकन ती स्कीम सिलेक्ट करता येईल. मल्टिपल स्कीम आहे तर बेस्ट आहे की तुम्ही फिक्स करा की तुम्हाला कुठल्या स्कीमसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे, ते तुम्ही आधीच आयडेंटिफाय करून ठेवा आणि ते स्कीम कोड कुठेतरी हँडी ठेवा, जेणेकरून पटकन तुम्हाला तो सर्च करता येईल. तर पहिलं तर आहे की या ठिकाणी तुम्हाला ती स्कीम सर्च करायची आहे. सर्च केल्यानंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं तर सिलेक्ट लोकेशनचं ऑप्शन आहे, तर ती स्कीम तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर जर आपण बघितलं ह्या स्कीम आता लाईव्ह जेव्हा येणार आहेत तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. आता ह्यातली एक स्कीम आपण सिलेक्ट केलेली आहे. या ठिकाणी सिलेक्ट जेव्हा आपण लोकेशन करतो तेव्हा आपल्याला त्या स्कीमच्या आतमध्ये डिटेल्स बघायला भेटतात. आपण जी ऑलरेडी डिफाईन केलेली आहे किंवा आपण ज्या स्कीमला ॲप्लिकेशन करणार आहोत ती स्कीम आपण सिलेक्ट केली की त्याच्यानंतर हा ऑप्शन आपल्याला अवेलेबल होणार आहे. ओके. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे. ॲप्लाय केल्यानंतर पुढे ते ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि ते ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठीचे काही त्या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला ते विचारणार आहेत. एकतर आहे ॲप्लिकंट किंवा स्पॉटच्या नावावर अलॉट झालेला असेल, एखाद्या गव्हर्नमेंट स्कीम असेल किंवा हाऊसिंग स्कीम असेल, त्याच्या अंतर्गत जर तुम्हाला कुठं घर अलॉट झाले असेल, जर असं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकत नाही. ओके. तर इथे जर नसेल, तुम्ही फर्स्ट टाईम ॲप्लिकेशन करत असाल घरासाठी, तर नो करा. नो केल्यानंतर तुम्हाला हँडी ठेवायचं आहे की तुमच्या बँक डिटेल, जे रिफंड तुम्ही EMD अमाऊंट भरणार आहेत. आपण जर EMD अमाऊंट बघितलं आत्ताच्या स्कीमसाठी, तर LIGच्या दोन्ही स्कीमसाठी आपल्याला 20,708 पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, EWS साठी सुद्धा तेवढंच अमाऊंट आपल्याला EMD भरायचे आहेत, जे की नंतर जर तुमचं बुकिंग करताना तुमचं फ्लॅट बुक करताना तिथं अवेलेबल राहिले नाही तर ते अमाऊंट तुम्हाला रिफंड करावं लागतं. कारण तुम्ही जेव्हा फ्लॅट बुक करताय त्याच्या आधी तुम्हाला हे ॲप्लिकेशन सबमिट करायचं असतं. ॲप्लिकेशन सबमिट करून त्याच्या डिटेल्स तुम्हाला भरायचे असतात. तर महत्त्वाचं आहे की ह्या डिटेल्ससुद्धा तुम्ही हँडी ठेवा, जेणेकरून पटकन तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल. तर काय लागणार आहे तुम्हाला, तुमचं बँक जे तुम्हाला रिफंड ज्या ठिकाणी पाहिजे आहे त्या बँकचं तुमचं नाव, त्याचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड जो लागणार आहे. त्याच्यानंतर आहे की तुमचं एक तर चेकबुक कॅन्सल चेकचा फोटो लागेल आणि एक किंवा पासबुकचा जो फ्रंट पेज आहे त्याच्या तुम्हाला डिटेल्स त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर आहे की
नॉमिनेशनच्या डिटेल्स म्हणजे नॉमिनी डिटेल्स मध्ये सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी हँडी ठेवायच्या आहे की नॉमिनी नेम कोणाचं तुम्ही फिक्स केलेलं असेल, कोणाला नॉमिनी ठेवायचं आहे तेही कुठेतरी तुम्ही नोटपॅडमध्ये किंवा एक्सेलमध्ये घेऊन ठेवा. त्याचं रिलेशन हे सगळं कॉपी पेस्ट होऊ शकतं. कॉपी करून तुम्ही ते टाकू शकता. फक्त बँक डिटेल जे आहे कॉपी पेस्ट होत नाही. बाकी तुम्ही डिटेल्स कॉपी पेस्ट पटकन करून टाकू शकता. या ठिकाणी काय काय लागणार आहेत? नॉमिनी नेम, नॉमिनी रिलेशन, नॉमिनीचा मोबाईल नंबर, नॉमिनीचा ईमेल आय डी. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. जेव्हा तुम्ही इथं क्लिक करून सबमिट करणार आहात तर तुम्हाला पुढचं आहे की तुमचं EMD अमाऊंट तुम्हाला पे करायचं आहे. तर हा ऑप्शन तुम्हाला पे EMDचा तिथं अवेलेबल होणार आहे. तुमच्यासाठी EMD पे करण्यासाठी तुम्हाला दिसणार आहे की तुम्ही कोणती स्कीम सिलेक्ट केलेली आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर काय आहे आणि तुम्हाला अमाऊंट किती पे करायचं आहे ते या ठिकाणी दिसणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट पुढे जाणार आहात तर तुम्हाला मल्टिपल एक गेटवे येईल. त्या गेटवेच्या पुढे जर बघितलं तर मल्टिपल ऑप्शन आहे पेमेंटचे. जर तुम्हाला क्विक वे पाहिजे असेल तर तुम्ही स्कॅनरसुद्धा आहे. UPIचं ऑप्शन सिलेक्ट केलं तर तिथे एक स्कॅनर अवेलेबल होतं. त्या स्कॅनरवरून तुम्ही मोबाईलवरून सुद्धा EMD अमाऊंट पे करू शकता. ओके, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, मल्टिपल ऑप्शन आहे. पण जे तुम्हाला बेस्ट वाटतं की जे लवकर पेमेंट प्रोसेस होईल ते ऑप्शन सिलेक्ट करा. तुमचं जेव्हा पेमेंट सक्सेसफुल होणार आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला आत्ता तुम्ही पेमेंट कंप्लीट केलं, ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर आत्ता तुम्हाला जे आहे ते फ्लॅट बुकिंगला ऑप्शन अवेलेबल होतो. आता जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी एकतर रिफंडला रिक्वेस्ट करू शकता किंवा बुक माय होम ह्या ऑप्शनवर तुम्हाला तो फ्लॅट सिलेक्ट करायचा आहे. आता जर तुम्ही क्लिक बुक माय होमवर केलं तर तुम्हाला पुढे अशा प्रकारचं तुम्हाला बिल्डिंग आणि विंग सिलेक्ट करायचं ऑप्शन येईल. जे काही अवेलेबल फ्लॅट आहेत समजा फर्स्ट कम फर्स्ट सर्वमध्ये जर जे काही अवेलेबल फ्लॅट आहेत, कधी कधी काय होतं की मल्टिपल विंगमध्ये फ्लॅट अवेलेबल असतात, तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं असतं. तुम्हाला ते सिलेक्शनसाठी खाली पण डिटेल्स दिलेल्या जातात की फ्लॅट फ्लोअर कोणता आहे किंवा कोणते फ्लॅट अवेलेबल आहे, त्यांचे नंबरसुद्धा अवेलेबल आहेत, तर तेही तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही बिल्डिंग पहिलं तर तुम्ही जर कॅटेगरीच्या अंडर रिझर्वेशन असेल त्या एखाद्या स्कीममध्ये तर ते सिलेक्ट करा आणि जे बिल्डिंग नंबर असेल किंवा विंग नंबर असेल, विंग कोणती आहे आणि त्याच्या आतमध्ये कोणते फ्लॅट आहेत, फ्लॅट नंबरसुद्धा अवेलेबल असतो. ही एक बेसिक प्रोसेस आहे. तर इथे तुम्हाला तो फ्लॅट सिलेक्ट करायचा आहे आणि बुक नाववर क्लिक करायचं आहे. तुम्ही जेव्हा हे सगळ्या डिटेल्स भरणार आहात तुम्हाला ज्या अवेलेबल तिथे खाली दिसणार आहे की तुम्ही जेव्हा हे डिटेल्स भरणार तेव्हा तुम्हाला तो फ्लॅट कोणता सिलेक्ट करायचा आहे त्या डिटेल्स तुम्हाला दिसणार आहेत. फ्लॅट नंबरवर क्लिक करून तुम्हाला बुक करायचं आहे. आता तुमचा तो फ्लॅट जर अवेलेबल असेल, तुम्ही लवकर सगळ्या गोष्टी प्रॉपर पटापटा भरून जर तो बुक केला तर 48 हावर्ससाठी तो बुक होतो. 48 हावर्समध्ये तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट करायचं आहे, जे की अराउंड 10% तुम्हाला अमाऊंट भरायचं आहे 48 हावर्समध्ये. तर जेव्हा तुमचं बुकिंग होतं अशा पद्धतीने जे फर्स्ट कम फर्स्ट सर्व येतील ज्यांना फ्लॅट अवेलेबल असेल ते पटकन ते बुक करून ठेवतील. बुक झाल्यानंतर तुमचा टायमर चालू होतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर 48 हावर्सचा तुमचा टाईम आहे जे फर्स्ट इन्स्टॉलमेंट करायचं आहे. जर तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट केलं नाही तर तो परत फ्लॅट जर आपण तुम्ही बघितलं तर इफ यू फेल टू कम्प्लीट फर्स्ट इन्स्टॉलमेंट पेमेंट फॉर सिलेक्टेड फ्लॅट विल अगेन अवेलेबल टू ऑल फॉर बुकिंग, म्हणजे हे परत बुकिंगसाठी अवेलेबल होतो. तर महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत त्या आपण जर थोडक्यात बघायचं म्हटलं तर पहिलं तर आहे तुम्हाला स्कीम पहिली तुम्ही फायनल करा की कुठल्या स्कीमला ॲप्लिकेशन करायचं आहे. स्कीम फायनल केल्यानंतर पटकन तो तुम्हाला स्कीम कोड त्या ठिकाणी टाकून ती सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन करताना काय लागणार आहे की तुमचं नाव असेल, बँक डिटेल्स असेल, नॉमिनीचे नेम असेल, त्याचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी ह्या सगळ्या गोष्टी हँडी ठेवायच्या आहेत, जे करून तुम्ही पटापट तिथे टाकून ॲप्लिकेशन सबमिट करून ठेवू शकता. ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर EMD अमाऊंट भरतानाही तुम्हाला मल्टिपल ऑप्शन आहे, पण जो बेस्ट आणि क्विक ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे की पटकन त्या स्कीमच्या आतमध्ये जे काही फ्लॅट काय आता ठिकाणी एक फ्लॅट आहे, 2 फ्लॅट आहेत, तर जो कोणी पटकन तो फ्लॅट बुक करणार आहे तो 48 आवर्ससाठी बुक होणार आहे. तुम्हाला तिथे सिलेक्ट करता येणार नाही. तर मग जेवढं क्विक तुम्ही ह्या डिटेल्स भरून बुक करणार आहात तेवढं तुम्हाला फायदेशीर आहे किंवा तुमचं बुकिंग कन्फर्म होणार आहे. त्यांच्या नंतरचा प्रोसेस आहे की 48 तासात तुम्हाला एक फर्स्ट इन्स्टॉलमेंट करायचं आहे. तर अशी त्याची डिटेल प्रोसेस आहे. तर क्विक तुम्हाला जर करायचं असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत, त्या तुम्ही वेळीच कुठेतरी घेऊन ठेवा. तुमचा कॅन्सल चेक असेल तोही कुठेतरी ठेवा, जेणेकरून क्विक तुम्हाला तो अपलोड करता येईल. ओके, तर ह्या अपडेट आहेत. जर 13 तारखेला तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर आहे आणि अशाच रेग्युलर आणि लेटेस्ट अपडेटसाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.